कमिटेड झालेलं आहे ते सगळं. सो तुमच्या प्रचारामध्ये खास पाहिलं गेलं की वरिष्ठ नेते लांब राहिले होते की पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केलं तुमच्याकडे, नेमकं काय घडलं? नाही, मुळात दुर्लक्ष अजिबात झालं नाही. पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिलं त्यामुळे आज मी आमदार आहे. पक्षाने लक्ष घातलं म्हणून मी आमदार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स होता का की लक्ष नाही घातलं तरी चालेल? नाही, 100% कॉन्फिडन्स होता. आणि मुळात काय होतं की आम्हीच सांगितलं होतं पक्षाला की आम्हाला सभा नको आहेत. बरं. आमच्याकडे काय होतं की आम्हाला खूप गोष्टींवर वेगवेगळ्या प्लॅन करायचं होतं. आम्ही प्रचारात खूप ॲग्रेसिव्ह होतो, ॲक्टिव्ह होतो, हे निकालालाच कळालं. म्हणजे सर्वेमध्ये प्री इलेक्शन सर्वे, पोस्ट इलेक्शन सर्वे हे पण खूप वेगवेगळे येत होते. कारण असं होतं की आमचा प्रचार हा आम्ही प्रत्येक गावात, माझ्या 100हून जास्त कॉर्नर सभा झाल्या. प्रत्येक गावात जाऊन आम्ही सभा घेतल्या. कारण प्रत्येक गावाला त्यांच्या पद्धतीने आम्हाला समजून सांगणं गरजेचं होतं आम्ही का निर्णय बदललेला आहे आणि विक्रम पाचपुते हा खरंच योग्य उमेदवार आहे का हे सांगणं गरजेचं होतं. तेव्हा मी म्हटलं आम्हाला सभेत वेळ घालवायचा नाही, आम्हाला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत. तरीसुद्धा पक्षाने इन्सिस्ट केलं की तुम्हाला सभा तर घेतली पाहिजे. मग म्हटलं ठीक आहे, आम्ही ज्योतिरादित्य सिंधियांची एक सभा घेतली, तेवढीच एक सभा. त्याच्यानंतर काय नेमकं कारण होतं हेच नाव सिलेक्ट करण्यामागे किंवा या सभेच्या मागणी मागे? मुळात काय आहे की श्रीगोंदा ही एकेकाळी महाजी शिंदेची राजधानी होती. बर. ते अनेक काळ तिथे थांबले होते आणि ते श्रीगोंद्यातून ऑपरेट करत होते. म्हणजे ज्यावेळेस पानिपतला मराठा सैन्य गेलं होतं त्यातलं बरंचसं सैन्य श्रीगोंद्यात नाही गेलं होतं. आजूबाजूला ते काय म्हणणार त्यांनी एकट्ठा केलं, एकत्र आलं आणि श्रीगोंद्यावरनं निघाले होते. आणि आजही म्हणजे सिंधिया कुटुंबाची, म्हणजे ते आमच्याकडे शिंदे झाल्यानंतर तर सिंधिया कुटुंबाची आजही आमच्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी आहे, जागा आहे. त्यामुळे कनेक्ट होता. आणि मुळात काय होतं की आमची निवडणूक बबनराव पाचपुते या व्यक्तिमत्व हे ज्यावेळेस पुढे आलं हे प्रस्थापितांच्या विरुद्ध होतं, घराणेशाहीच्या विरुद्ध होतं. आणि घराणेशाही आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध पुढे येतात. आणि विक्रम पाचपुते म्हणजे हा घराणेशाहीचाच भाग झाला. कारण पुढची पिढी राजकारणात येते. त्यामुळे हे कोण समजून सांगू शकतो किंवा कोणी सांगितलं तर पटेल, त्याचं एकच नाव डोळ्यासमोर आलं, ते म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया. कारण त्यांचं ह्या मातीशी नातं होतं. खरं. श्रीगोंदाकरांनी कशी